शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा प्रगतशील शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलेलो आहोत। तर त्यांना एक शेतकरी म्हटलं, त्यांना एक व्यावसायिक म्हटलं किंवा एक शास्त्रज्ञ म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। मी असं का म्हणतोय तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर कळेलच, कारण की दादांनी आपल्या शेतामध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग करून करटोल्याची शेती केलेली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये याआधी करटोल्याची शेती कुठंच होत नव्हती। तर दादांनी हे जे करटोले आपल्याला दिसते हे एक रानभाजी आहे। त्या रानभाजीला एक कमर्शियलचं रूपांतर दिलं, त्याचं एक योग्य प्रकारे मार्केटिंग केलं, योग्य प्रकारे लोकांपर्यंत त्यांचं उत्पादन पोहोचवलं आणि त्यातूनच त्यांनी लाखोचा असा नफा घेतलेला आहे। त्या शेतीच्या जोरावर त्यांनी नाही म्हटलं तरी 4 एकर शेती कमवलेली आहे आणि त्यांचं एक या ठिकाणी उत्तम प्रकारे असं घर पण चालू आहे। तर हे सर्व काही या शेतीच्या जोरावर त्यांनी कमवलेले आहे आणि या शेतीच्या जोरावर त्यांचं एक नाव असं रोशन पण झालेलं आहे। आणि त्यांना मी एक बोलता बोलता शास्त्रज्ञ असं एक संबोधलं, तर त्याच्या मागचा बोलण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, की हे जे पीक होतं तर हे एक त्यांच्या बांधावर पीक येणारं होतं। त्यांच्या फक्त आजोबाला याची एक माहिती होती, तर त्याचं कमर्शियलायझेशन कसं करावं तर त्याच्यासाठी त्यांनी उत्तम प्रकारे त्याचं जर्मिनेशन केलं आणि त्यातून उत्तम प्रकारे असं एक बियाणं निर्मिती करून त्यांनी इथं पीक घेतलं। त्यापासूनच त्यांना नंतर फायदा होत गेला। तर ह्या पिकाची संपूर्णपणे माहिती आपण दादाकडनं जाणून घेऊया। तर दादा, सर्वप्रथम आपल्या मिशन स्वराज या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला जय शिवराय। आणि आज गणपती बाप्पा विराजमान होणार आहे, तर त्याविषयी तुम्हाला शुभेच्छा। सर्वप्रथम तुमचं तळेगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत। थँक्यू। माझे पावन पुण्यभूमी की तुम्ही माझ्या या शेतामध्ये तुमच्यासारख्यांचे पाय लागतात आणि या ठिकाणी माझे काही पुण्य असतील की मला ही सूचना किंवा हे जे करण्याचं मला धाडस झालं, हे करण्याची सद्बुद्धी मला गणपती बाप्पांना दिली आणि आज तशाच रूपाने तुम्ही बघता ही शेती आणि या शेतीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे। तर दादा, आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम तुमचं एक इंट्रोडक्शन द्या बरं। माझं नाव कृष्णा अशोकराव फलके, राहणार तळेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर दादा, ही करटोल्याची शेती करण्याची एक संकल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली? आता मी नेहमीच्या YouTube वगैरेच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आलो की माझे आजोबा याच्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे हिट कारण आहे आणि त्या कारणामुळे मला ही रानभाजी कळाली। आता मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये किंवा याच्या अधिकारी मी सांगितलं की आजोबांना मला सांगितलं की रानभाजी मला खायला आवडते, बरोबर, करटोली। मग मी त्यांना प्रतिप्रश्न करत गेलो, तुम्ही लावत का नाही? त्यांनी मला सांगितली जर्मिनेशन वगैरे ह्या बऱ्याचशा, माझं BSc हॉर्टिकल्चर झालं असल्यामुळे त्या सगळ्या संकल्पना मला माहित होत्या, बरोबर। मी शेतातनं त्याला रान झाडावरती ते रान झाड म्हणून आमच्याकडे होते 2-3 झाडं, त्याच्यातलं ते पहिल्या वर्षी मी कलेक्शन केलं आणि पहिल्या 2018ला 1 गुंठ्याचा प्लॉट केला, त्याच्यानंतर 20 गुंठ्याचा 2019ला प्लॉट केला। तसं तसं आजपर्यंत ओव्हरऑल महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 2 स्टेटमध्ये माझ्या जवळपास 676च्या आसपास लोक जवळपास झालेले। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की जे रानावर 2 वेल होते त्याच्यापासून त्यांनी बी कलेक्शन केलं आणि त्यापासून त्यांचा पहिला प्लॉट लावला। त्याच्यानंतर त्यांना इतकं त्याच्यातून नाव रोशन झालं, तर आसपासच्या एरियामध्ये किंवा महाराष्ट्रात नव्हे तर अनेक दुसऱ्या स्टेटमध्ये पण त्यांनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेती या ठिकाणी तयार झालेली आहे, त्यांचं काम सुरू आहे। तर करटोले हे एक नवीन उत्पादन शेतकऱ्यासाठी आहे आणि हे लोकांना माहित पण नाही की खाल्ल्यामुळे शरीरावर काय चांगले परिणाम होते, त्याच्यामधून काय आपल्या शरीरासाठी चांगलं भेटतं। तर याचे एक आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा कसं शरीरासाठी फायदेमंद आहे? काय असतं माहिती आहे का, मी काही डॉक्टर नाही, पण तुम्ही जेव्हा गुगल YouTube वगैरे काही वापरत असाल, गुगल वरती जर गेला, आता आजचं सगळं युग इंटरनेट युग आहे, कोणाला सांगायचं नसतं कोणत्या औषधावर कोणतं औषध काम करतं, पण गुगलला जर सर्च केलं की जगातील सर्वात श्रेष्ठ भाजी कोणती, बरोबर, तर तुम्हाला 1 नंबरला करटोल्याचं नाव येतील। मी नाही सांगत, हे गुगल सांगतं किंवा बाकीचे शास्त्रज्ञ सांगताय। मी जरी सांगितले, कारण काय कोणतीही व्यक्ती जर स्वतःचं प्रोडक्ट करायचं तर आवाजापेक्षा मी जास्त सांगतो, पण माझा एक हा हेतू असतो, तुम्ही काय करा, गुगलवर सर्च करा, कुठेही सर्च करा, जगातील सर्वात श्रेष्ठ भाजी कोणती, तर करटोल्याची। ते अनेक असे जीवनसत्वे असतात की ते मानवी शरीराला खूप उपयुक्त असतात। तर मित्रांनो, तुम्ही बी या ठिकाणी गुगल सर्च करून बघू शकता की हे आपल्या शरीरासाठी किती फायदेमंद आहे। तर तुम्ही एकदा गुगल सर्च कराच दादाच्या म्हणण्यानुसार। तर दादा, हे तर झालं फायदे ह्या करटोल्याच्या विषयी, हे फायदे। तर जेव्हा तुम्ही ही शेती सुरू केली होती, तर नवीन असा प्रयोग तुम्ही तुमच्या शेतीमध्ये केला, तर लोकांचा तुमच्या मागे बघण्याचा दृष्टिकोन काय होता आणि कसा रिस्पॉन्स तुम्हाला सुरुवातीला भेटत होता? काय असतं माहिती आहे, कोणती गोष्ट आपल्याला नवीन करायची म्हटलं तर त्याला म्हणजे प्रतिविरोध असतो, बरोबर। आता घरचे जे असते, घरचे कसे माझे खूप चांगले, मला त्यांनी म्हणजे सांगितलं बाबा तू करतोय ना, जे कर, फक्त असं होईल आपण लॉस झालं पाहिजे असं बघ, कारण की आपण आधीच कर्जाच्या बोजाखाली दबलेलो आहे, याच्यापेक्षा अधिक जास्त कर्जाच्या खाली बोजाखाली दबलो नाही पाहिजे, असं काही कर। पण मी धाडीच केलं, घरच्यांचा सपोर्ट आणि गावातले
गावातले लोक तर गावात किती मोठा व्यक्ती झाला, कलेक्टर जरी असला तर त्याला गावात व्हॅल्यू नसते. तसा सुरुवातीला गावातला विरोधच होता. म्हणजे आपण पागल ही संकल्पना म्हणतो की हा पागल लोकच काहीतरी करू शकतात. बरोबर. तर त्याच्यानंतर आता तुम्ही पहिला प्लॉट तुमचा 2019 ला लावला, तर तुम्ही आज नाही झालं तर तुम्हाला 6 वर्ष झालेले आहे शेती करून. तर तुम्ही सुरुवातीला कसं सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्ही कसं कसं त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप करत गेला ते एकदा सांगा बरं. मी 2018 ला एक साधारणतः 1 गुंठाचा प्लॉट होता, 2019 ला अर्धा एकरचा प्लॉट होता, त्याच्यानंतर 20 ला माझा डायरेक्ट 1 एकरचा गेला, 21 ला मी डायरेक्ट 2 एकर क्षेत्र आहे माझं. बरोबर. 21 ला पासून 2 एकर क्षेत्र कंटिन्यू कारण की मला त्याचा नफा राहिला. आता बघा, एखादी शेती लागवड केली, पहिल्या वर्षी जर लॉस झाला तर मला दुसऱ्या वर्षी लावत नाही. तर मला लॉस झाला असता 2019 ला तर मी अर्धाचा 1 एकर नसतं केलं. असं लावत लावत आज 2000 जवळपास मी सांगितलं ना 675च्या 74च्या पुढे शेतकरी एवढे मी 6 वर्षात कमवू शकलो. त्या 675 शेतकऱ्यांचा मी कुठेतरी जीवनमान उंचवू शकलो. हीच मला एक खूप मोठी प्रेरणादायी माझ्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता की त्यांनी 1 गुंठ्याच्या प्लॉट पासून सुरुवात केली आणि आज त्यांच्या शेतीमध्ये 2 एकर त्यांनी लागवड केलेली आहे. तर त्यांना त्या शेतीतून फायदा होत गेला, त्यामुळेच ते क्षेत्र वाढवत गेले. तर मला हे सांगा की तुम्हाला 2019, 20, 21 अशा वेगवेगळ्या वर्षामध्ये किती रुपयाचं याच्यातून उत्पादन झालं बरं? आता ते तर ठराविक बघा, माझं एवढं मला आठवतं की माझ्या 2019 ला पहिलं उत्पन्न जे माझं झालं ते खूप म्हणजे 2018 ला थोडे आले ते एक 500-600 रुपये. मी घरीच तर बाकीचे घरीच यूज केले, खाल्ले वगैरे पाहुणे लावले ना ते वाटले करोडे ते 500. पण मला 2019 आठवतं की मला 1,90,000 समथिंग अमाऊंट माझी म्हणजे अर्धा एकर मध्ये झाली होती 2019 ला. आणि त्याच्या मागे येणारा किती तुम्हाला खर्च आला होता? खर्च साधारणतः अर्धा एकर मध्ये 30-40 हजार रुपये खर्च येतो. बरोबर. हो. नाही म्हणलं तर किती तुम्हाला निव्वळ नफा राहिला मग? साधारणतः पकडून चालायचं 1.30 ते 1.40 पर्यंत मला निव्वळ नफा राहिला. आणि हे महिन्याच्या कालावधी पकडून चालायचं जुलै तर सप्टेंबर, जुलै तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर एंडिंग पर्यंत. समजा ऑक्टोबरचा शेवटचा वीक 3-4 महिन्यात पिकात आपल्याला साधारणतः 1,40,000 ते 50,000 रुपये आपल्या प्रॉफिटेबल असतात. आणि अर्धा एकर मध्ये बरं का, तसं त्याचे क्षेत्र डिपेंड करतं आणि आपला हवामान डिपेंड करतं आपल्याला ते हवामानात कितीपर्यंत योग्य. तर मित्रांनो बघू शकता की अर्धा एकर मध्ये याचं उत्पादन किती होतं, कारण की प्रॉफिट जास्त असतो याच्या मागे, कारण की याला लागणारा खर्च खूप कमी असल्यामुळे प्रॉफिटेबिलिटी याच्या मागे जास्त येते. तर दादांनी अर्ध्या एकरचं त्यांनी 2019 ला जे केलं होतं त्याचं गणित आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर आता मला सांगा की याची लागवड कशा पद्धतीने केल्या जाते. म्हणजे आता तुम्ही मला बोलताना सांगितलं की याची आपण रोपापासून लागवड करू शकतो, याच्या कंदापासून लागवड करू शकतो आणि याच्या बियाणापासून पण लागवड करू शकतो. तर पुन्हा मला हे सांगा की एकदा लागवड केल्यापासून तुम्ही सांगत होता की हे 5-6 वर्ष तुम्ही घेऊ शकता, तर याच्याविषयी सविस्तर एकदा माहिती मला द्या. बघा, याची एकदाच लागवड करावी लागते. बरोबर. एकदा म्हणजे काय करावं लागते, याचे कंद तयार होतात खाली आणि जी रूट तयार होतात ते रूट डेव्हलप अनेक वर्ष जगतात. बरोबर. म्हणून याची आपण बियाणापासून लागवड करू शकतो, रोपापासूनही करू शकतो आणि कंदापासून करू शकतो. आता बियाणापासून बी केली तरी 10 वर्ष लागवड करायची नाही, रोपापासून केली तरी 10-12 वर्ष लागवड करायची नाही, कंदापासून केली तरी 10-12. पण होतं काय, आता मार्केटमध्ये याचं बियाणं आता उपलब्ध आहे, बरेच शेतकरी ते देतात त्यांचे, पण ते खात्रीचं असतं की याची काळजी करून घेणे हे खूप महत्वाचं आहे. याचे रोप मात्र मीच देतो. बरोबर. रोप ऑल महाराष्ट्रात तुम्हाला कुठे भेटणार नाही. बरोबर. कंदही माझ्याकडे भेटतात, ज्या शेतकऱ्याला देण्याची इच्छा ते, कारण मी काय देतो दरवर्षी कंद देतो आणि बियाणं लावतोय. तर मित्रांनो इथे बघू शकता की तुम्ही एकदा जर याची लागवड केली तर तुम्हाला 10 वर्ष याची लागवड करायची गरज नाही. याच्यानंतर तुम्ही जर पीक झालं तर याचं तुम्ही आंतरपीक पण घेऊ शकता. तर त्याचं कसं नियोजन असतं मग? बघा, ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सरासरी हे चालतं. ऑक्टोबर म्हणजे नोव्हेंबरला आपल्याला प्लॉट तास ठेवावं लागतं. आपण याच्यामध्ये हे जे अंतर सोडलेलं असतं, जे मी सांगणार आहे की 4 फुटातलं अंतर, त्याच्यामध्ये आपण मक्का, हरभरा वगैरे हे आंतरपीक आपण हिवाळी म्हणजे रब्बी पीक आपल्याकडे म्हणतो आपण, ते रब्बी पीक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आंतरपीक म्हणून. तर आता तुम्ही नाही का मला हे सांगा की स्टेप बाय स्टेप याची कधी लागवड करायची, याची हार्वेस्टिंग कशी करायची, हार्वेस्टिंगला कधी येतं, त्याच्यानंतर याला लागणारा फवारणी काय असतं, याला लागणारा खत औषधी काय आहे, हे एकदा पूर्णपणे याची माहिती द्या. याची लागवडी साधारणतः बघा आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याकडे पाणी केव्हा आहे. आता मराठवाडा भाग भरला तर बरंच उन्हाळ्यात पाणी नसतं. बरोबर. पण जरा जरी याची लागवड 15 मेला करायची, 15 मेला लागवड करायची, साधारणतः तुमची 15 मेला लागवड झाली तर तुमचं 15 जुलैच्या आसपास तुमचं उत्पादन चालू होईल. 15 जुलैच्या उत्पादन चालू झाल्याच्या नंतर आपल्याला 6-7 दिवसांनी आपल्याला त्या हार्वेस्टिंग करायची आहे. असे तुम्हाला ऑक्टोबर एंडिंग पर्यंत आपले हार्वेस्टिंग झालं, पुन्हा ते सुप्त अवस्थेत जाईल.
सुद्धा असे म्हणजे ते वेळेवरून वाळून जातील, खाली कंद तसेच जिवंत असतील. पुन्हा पुन्हा चैत्र वैशाख येईल म्हणजेच एप्रिल मे येईल, पुन्हा ते कंद फुटतील. ही प्रक्रिया अशीच चालू असते. तर ते कंद फुटते तेव्हा त्याला काही पाणी द्यावं लागतं का काय, वातावरणानुसार ते वर येतात? नॅचरल जर पाणी असला, समजा मे मध्ये जर आढाऊ पाणी आमच्याकडे म्हणतात, आपल्याकडे म्हणतात आपण, आढाऊ पाणी जर पडले त्यावेळेस ते आपण ऑटोमॅटिक फुटल. आणि जर पाणी नाही पडला तर ते जून मध्ये ऑटोमॅटिक पाऊस पडला तर फुटल. आणि जर आपण मे ला जर पाणी दिला तेव्हा ते ऑटोमॅटिक फुटल. आता तुमचा मी प्लॉट बघतोय, तर हे कोणत्या वर्षी याची केली होती लागवड? ही मी दरवर्षी कारण माझ्याकडे बरेचसे शेतकरी नाही, आम्हाला कंदच लागते म्हणून माझ्याकडे काही प्लॉट राहत नाही. समजते. मी कंद काढून देतो, मी पुन्हा बियाणे लावतो. बियाण्यापासून तुम्ही याची निर्मिती करता दरवर्षी? बरोबर. तर दादा हे तर झालं सगळं काही, याची तुम्ही लागवड कशी करता, काय करता हे तर तुम्ही सगळं सांगितलं. तर आता मला काय सांगा तुम्ही की याचे मार्केट कुठं उपलब्ध आहे आणि तुम्ही सुरुवातीला याची मार्केटिंग कशी केली आणि हा प्रोडक्ट तुम्ही जो तुमचा ग्राहक घेणार त्याच्यापर्यंत तुम्ही हा कसा पोहोचवला? सगळ्यात मोठं सोशल मीडिया वापर. आपण ज्यावेळेस म्हणतो ना इंस्टाग्राम वगैरे हे वापरतंय, हे फक्त हौशी-नवशीसाठी नाही. आपली त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते उत्पादन त्या ठिकाणी विकता आलं पाहिजे, त्याच्यावरही मार्केटिंग करता आली पाहिजे. माझ्याकडे साधन त्याची. मी फोनचा वापर फक्त काय केला, मार्केटिंग आणि फक्त मार्केटिंगच केली. लोकांपर्यंत पोहोचलं की बाबा हे कळटुले असते. आता तुम्ही बघता तुमच्या देखत किती फोन आले, बऱ्याचशा लोकांना कळटुले अजून माहित नाही, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग पोहोचायचं एक साधन आहे की सोशल मीडिया आपण वापर करून, काही पेड ऍडव्हर्टाईज करून आपल्याला जमणार नाही. आपण वर्तमानपत्र देऊन आपल्याला शेतकऱ्यांना ते जमत नाही. मग आपल्याला सोपं फेसबुक, इंस्टाग्राम असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडियाचे ऍप्स असतील, त्याच्या माध्यमातून आपले माहिती मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. बघा, सोशल मीडियाचा उत्तम प्रकारे यूज केला तर माणूस काय करू शकत नाही या युगामध्ये. या ठिकाणी उत्तम प्रकारे दादांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. दादा, एक प्रश्न मला तुम्हाला विचारा वाटतो की तुमचं काय शिक्षण झालेलं आहे? बरं, माझं BSc हॉर्टिकल्चर. आणि बघा, जर माणूस जर शिकला तर त्याला काहीतरी करण्याची इच्छा असते. दादा एक शेतकरी तर आहेतच, त्याच्याबरोबर त्यांचं ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण झाल्यामुळं जर्मिनेशन कसं करावं, याला विस्तृत असं रूपांतर कसं करावं हे दादाला संकल्पना तिथूनच सुचली. तर ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कोणतंही शिक्षण झालेलं असलं माणसाचं तर ते वाया जात नाही भाऊ. यस, ते सांगितलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, जोपर्यंत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिलत माणूस गुरुगुणानाचे ना. बरोबर. त्याच पद्धतीने मी ते समाजापुढे मानतोय. बरोबर. या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला जाणवतंय की शिक्षणामुळेच जे काही करू शकले ते शिक्षणामुळे दादा करू शकले. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा फक्त स्वतःच हे करत नाही तर इतरांना पण बियाणे ते पुरवत आहे. तर आमच्या माध्यमातून जर कोणाला बियाणे लागले, कोणाला रोप लागले, कोणाला कंद लागले किंवा कोणाला शेती कशी करायची आहे त्या संबंधीची ट्रेनिंग लागली, तुम्ही देऊ शकशाल का भाऊ? हो, मी देतो ना, काही प्रॉब्लेम नाही. मी देत नाही का. माझा आता मी 14 सप्टेंबर तुमच्या माध्यमातून सांगतो, मी 14 सप्टेंबरला शेतकऱ्यांचा मेळावा ठेवलेला इथं. बरोबर. त्याची म्हणजे रजिस्ट्रेशन करणे ऑनलाईनला, ती साईट पण चालू आहे. बरोबर. त्याचं रजिस्ट्रेशन करायचंय. 14 सप्टेंबरच्या ज्या शेतकऱ्यांना याची शेतीविषयी माहिती लागते त्या शेतकऱ्यांनी कृष्णा फलके जर फेसबुकला जायचं, त्याचं रजिस्ट्रेशन लिंक आहे. बरोबर. ती लिंक घ्यायची आणि ती लिंक फॉर्म फिलअप करून 14 सप्टेंबरला तुम्ही पण, मी आजच आमंत्रण करतो की 14 सप्टेंबरला या ठिकाणी मस्त आपण मोठा मंडप वगैरे हे करणार आहे, रजिस्ट्रेशन करून घेणार त्या शेतकऱ्यांची आणि मोठा कार्यक्रम ठेवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही शेतीमध्ये उतरायचं असेल, योग्य प्रकारे ट्रेनिंग लागत असेल, योग्य प्रकारे बियाणं लागत असेल, योग्य प्रकारे त्याचे कंद लागत असेल, त्याचे रोपं लागत असेल तर दादाकडून तुम्ही घेऊ शकता. आणि 14 सप्टेंबरला आवर्जून तुम्ही यांच्या प्लॉटला भेट द्या. आता आपल्या शेतीमध्ये किती एकर आहे? 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्राला तुम्ही आवर्जून भेट द्या. दादांनी या ठिकाणी कशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. तर ज्याला कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असेल माझ्या माध्यमातून पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याची लिंक मी माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. थँक्यू. तुमचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही आलात, आमच्यासारख्या ऍग्रिकल्चरच्या लोकांना तुम्ही प्रोत्साहन देतात, त्यावेळी तुमचं मनस्वी आभार. बरोबर. दादा, आपला उद्देश पण असा आहे की जो कोणी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहे तर त्यांचं इतरांपर्यंत उत्पादन पोहोचावं आणि त्यांच्यासारखंच कोणीतरी शेतीमध्ये अजून काहीतरी करावं. तर पुन्हा काय असतं, शेतकरी हा प्रोडक्शन साठी कधीच मागे हटणार नाही. तो कितीही प्रोड्यूस करू शकतो. उत्पादन विकायचं कसं, तर विक्रीसाठी मी एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे शेतकऱ्यांच्या मुलासाठी. मिशन स्वराज म्हणून एक माझी लवकरात लवकर एक वेबसाईट पण लॉन्च होणार आहे, ज्या ठिकाणी असे काही उत्पादनं घेत आहे तर ते उत्पादन आपल्या साईट वरून ते विकू शकता. तर माझा एक छोटासा प्रयत्न मी करत आहे. तुमच्या प्रयत्नाला यश लाभो. आमच्या शुभेच्छा तुमच्या प्रयत्नाला. धन्यवाद.